आणि संपूर्ण वागडी जी तुम्ही फिरता आम्ही सगळेच फिरतो आहोत, तुम्ही सुद्धा फिरता, तुम्ही तर जनतेमध्येच असता। जिथे जिथे जातो तिथे तिथे असंतोष आहे। शेतकरी आक्रोश करतोय, कामगार आक्रोश करतोय, विद्यार्थी आक्रोश करतोय, पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती आहे की ईव्हीएम मध्ये काय होणार। बरोबर ना? तुमच्याही मनात आहे ईव्हीएमचं काय, ईव्हीएमचं काय, ईव्हीएमचं काय, असा एक संभ्रम निर्माण केला जातोय की काय वाटेल ते झालं तरी ईव्हीएम मध्ये ते घोटाळा करतील आणि ते जिंकतील। अजिबात नाही। या वेळेला जर त्यांनी तसा प्रयत्न केला, उघड उघड असंतोष, रोष दिसतोय, सरकार विरुद्ध रोष दिसतोय, पण ईव्हीएम मध्ये घोटाळा करून जर भाजपा जिंकलं तर देशात मध्ये असंतोषाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही। एवढा तीव्र असंतोष हा जनतेमध्ये आहे। करून बघाच, ईव्हीएम घोटाळा करूनच बघा तुम्ही। कारण प्रत्येक वेळेला काहीतरी एक, म्हणजे आता तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली, मग ईव्हीएम कुठे गेली, इकडे ते जिंकले, मग ते कुठे गेलं नाही। पण देशभर जो एक आक्रोश आहे, आणि मी तर जातो, लोकांमध्ये जातो, शेतकऱ्यांमध्ये जातो। इथे कोणी शेतकरी असल्याचा प्रश्न नाहीये, पण ग्रामीण भागामध्ये माझ्या जाहीर सभेमध्ये जवळपास सगळेच्या सगळे शेतकरी असतात। मी